नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आता उन्हाळा आलेला आहे आणि आपल्याला भाज्या करायचा कंटाळा येतो। गॅस समोर असं उभं राहून खूप गरम होतं किंवा भाज्यासुद्धा नीट चांगल्या अशा भेटत नाही, फ्रेश अशा। तर मग ही कोशिंबीर अगदी आपण 5 ते 10 मिनिटात करून खाऊ शकतो। तर उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर म्हटलं तर खरंच स्वर्गच म्हणायला पाहिजे, कारण की थंड थंड दही टाकायचं कोशिंबीरमध्ये आणि ती थंडगार कोशिंबीर वाव, खूप मस्त लागते। तर चला बघूयात ही कोशिंबीर कशी करायची आहे ते। तर त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे। तर मी 2 कांदे इथे बारीक छान असे चिरून घेतलेले आहेत, तर ते टाकूयात आधी आपण। त्यानंतर 2 टोमॅटो छान असे बारीक चिरून असे घेतलेले आहेत, तर ते पण टाकूया। काकडी घेतलेली आहे मी, ते काकडी मोठी वाली घेतली आहे तर हाफच घेतली आहे। तुम्ही पूर्ण काकडी घेतली तरीही चालेल। छान अशी चिरून घेतलेली आहे, बारीक असे काप करून। कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवीगार मस्त कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची, तर ती पण टाकूया। एकदा आपण हे छान असं मिक्स करून घेऊ सगळं। दही टाकायच्या आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग दही टाकल्यावरती आपल्याला एकदम इझी पडतं मिक्स करायला। तर मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया। त्यासोबतच मी इथे दही घेतलेला आहे, तर मी इथे 1 वाटीभर दही घेतलेला आहे। तुम्हाला जेवढं दही आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकता। आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊ। उन्हाळ्यामध्ये ना दही खूप चांगलं, त्यामुळे जितकं दही खाता येईल तितकं उन्हाळ्यामध्ये खायचं, कारण की ते आपल्या शरीराला छान असं थंडावा असं देतं। दही, ताक हे सगळं उन्हाळ्यामध्ये घ्यायलाच पाहिजे। आपल्या शरीराला दही ताकाची गरज असते उन्हाळ्यात। तर आपण छान असं हे मिक्स केलेलं आहे। चला, तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, तर आता फोडणी टाकून घेऊया। तर फोडणी टाकण्यासाठी मी इथे तेल गरम केलेलं आहे। चला, तर आता यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी थोडीशी तडतडू द्यायची, मग याच्यामध्ये जिरे टाकायचे अर्धा चमचा। जिरे पण थोडेसे फुलू द्यायचे। मग आपण त्यामध्ये टाकूयात 1 छोटा चमचा हिंग। हिंग टाकल्याने खूप छान अशी चव येते बरं का। त्यानंतर कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मिरच्या टाकलेल्या आहेत। मिरच्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय होऊ द्यायच्या। फोडणीमध्ये मिरची अशी फ्राय झाली की ती अगदीच कच्ची अशी लागत नाही आणि खाताना पण छान लागते। तर इथे आपण छान मस्त अशी फोडणी दिलेली आहे। तर आता ही आपल्याला या कोशिंबीरवरती टाकून घ्यायची आहे। मी ते एक टेबलस्पूनच तेल घेतलं होतं। तेल जे आहे ते आपल्याला जास्त नाही लागत, कोशिंबीर आहे त्यामुळे आपल्याला तेल थोडंच टाकायचं आहे। तर आता छान असं मिक्स करून घेऊ। एक टेबलस्पूनच तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं। तर छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपली मस्त थंडगार अशी कोथिंबीर तयार आहे। थंड थंड दही टाकलेलं आहे मी त्याच्यात आणि फोडणी पण खूप मस्त अशी झाली आहे। वाव, एकदम छान। तर इथे आपली कोशिंबीर तयार आहे। चला, तर एका छान अशा बाउलमध्ये काढून घेऊ। तर इथे आपली कोशिंबीर तयार आहे आणि किती मस्त दिसते ना, खायला सुद्धा खूप टेस्टी आहे बरं का।
तर ही कोशिंबिरीची रेसिपी जर का आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच जावा, सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.